महाविकास आघाडीला देण्यासाठी टोला माननीय नरेंद्र मोदीजी येत आहेत अकोला। तुम्ही सर्वजण जय भीम जय महाराष्ट्र बोला। तुम्ही सर्वजण जय भीम जय महाराष्ट्र बोला आणि राहुल गांधीचं पोल खोला। मोदी साहेब अकोल्यामध्ये येत आहेत आत्ता। मोदी साहेब अकोल्यामध्ये येत आहेत आत्ता। मग काय येणार नाही महायुतीची सत्ता? मोदीजी आहे देशामधला चपळ चित्ता। मोदीजी आहेत या देशामधला चपळ चित्ता। ते गिरवत आहेत विकासाचा कित्ता। नरेंद्र मोदीजी अत्यंत ऍक्टिव्ह असणारे अशा पद्धतीचे देशातले प्रधानमंत्री, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध असणारे नरेंद्र मोदीजी मध्यंतरी सगळ्या देशातल्या प्रधानमंत्री आणि अध्यक्षांचा सर्व्हे झाला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 75% लोकांनी सांगितलं की नरेंद्र मोदीजी हे अत्यंत लोकप्रिय असणारे नेते आहेत। जगामध्ये नाव कमवणारा अशा पद्धतीचा प्रधानमंत्री, ओबीसी समाजाचा प्रधानमंत्री, पहिल्यांदाच अशा पद्धतीनं ओबीसीचा प्रधानमंत्री बनण्याची संधी त्यांना मिळाली। पण या काँग्रेसवाल्यांचा जळफळाट झालेला आहे। काँग्रेसला वाटतंय की नरेंद्र मोदीजींना हटवलं पाहिजे, पण नरेंद्र मोदीजींना हटवणाऱ्यांना आम्ही मिटवल्याशिवाय अजिबात राहणार नाही। नरेंद्र मोदींच्या सोबत माझा रिपब्लिकन पक्ष आहे, दलित बौद्ध जनता त्यांच्या सोबत आहे, ओबीसी समाज त्यांच्या सोबत आहे, जनरल कॅटेगरी मधले असंख्य लोक त्यांच्या सोबत आहे। 370 आर्टिकल हटवण्याचा अत्यंत क्रांतिकारक निर्णय घेतला। जर आपण काश्मीरमध्ये गेला, जम्मूमध्ये गेला तर तिरंगा झेंडा त्या ठिकाणी फडकत आहे। संविधान भारताचं, बाबासाहेबांचं संविधान तिथं लागू नव्हतं, पण मोदीजींनी, अमित शहाजींनी, आमच्या एनडीएच्या सरकारने ते 370 कलम हटवलं। 370 कलम हटवलं आणि काँग्रेसवाल्यांना जबरदस्त अशा पद्धतीची चक्राप देण्याचा प्रयत्न झाला। नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पार्टी पुन्हा 370 कलम त्या जम्मू काश्मीरमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत। बंधू भगिनींनो, त्याला तिरंगा झेंडा त्या ठिकाणी नको आहे, त्याला बाबासाहेबांचं संविधान त्या ठिकाणी नको आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोणीच हात लावू शकत नाही। राहुल गांधीजी, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर कोणी अशा पद्धतीनं बदनाम केलं तर त्यांना टराटरा फाडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। हे संविधान हे बदलण्यासारखं संविधान नाही। हे संविधान या देशात 140 करोड लोकांना न्याय देणारं संविधान आहे। हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, बौद्ध असेल, ईसाई असेल, जैन असेल, पारसी असेल, लिंगायत असेल, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणार अशा पद्धतीचं हे संविधान देशाचं आहे। राहुल गांधी संविधानाचं पुस्तक दाखवतायत आणि हे संविधान बदलणार आहेत, हे संविधान बदलणार आहेत। जे नरेंद्र मोदी संविधानाला माथा टेकून शपथ घेतात ते संविधान ते बदलणार कसे? या काँग्रेसने कधी बाबासाहेबांना भारतरत्न किताब दिला नाही। या काँग्रेसने बाबासाहेबांचा फोटो सेंट्रल हॉलमध्ये लावला नाही। या काँग्रेसने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून कधीच पाळला नाही। नरेंद्र मोदीजी मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून ते या देशामध्ये काम करताय, देशाच्या विकासासाठी
शेतकऱ्यांच्या विकासासाठी, गरिबांच्या विकासासाठी, महिलांच्या विकासासाठी, युवा पिढीच्या विकासासाठी ते सातत्यानं काम करतायत। आज देशामध्ये 51 कोटी लोकांचे अकाउंट बँकेमध्ये उघडण्यात आलेले आहेत। 10-11 कोटीपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळालेला आहे। 4 करोडपेक्षा जास्त लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेची घरं मिळालेली आहेत। आता 3 करोड गोरगरिबांना पक्की घरं देण्याच्या संबंधातलं बजेट अनाउन्स करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत। महाराष्ट्र सरकारने जी लाडकी बहीण योजना, या महाराष्ट्रातल्या करोडो महिलांना त्याचा फायदा होतोय। 1500 रुपये, आता 2100 रुपये जाहीर केलेले आहेत। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, आरपीआय, आम्ही कधीच महायुतीच्या बाजूला आम्ही हाय, महायुतीच्या बाजूला आम्ही हाय, कारण माझ्या पार्टीचं नाव आहे आरपीआय। तर बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन पार्टी, माननीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणचे आहेत आणि बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष मी चालवतोय, ते वंचित बहुजन आघाडी चालवत आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आपल्याला पुढे चालवायचा आहे। सगळ्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे। बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ऐक्याच्या संबंधामधली पॉझिटिव्ह भूमिका घेतली पाहिजे। तुकड्या तुकड्यामध्ये असणारा हा आपला समाज, त्या समाजाला जोडण्याची जबाबदारी बाळासाहेब आंबेडकरांवरती आहे, माझ्यावर आहे। मी तयार आहे बाळासाहेब आंबेडकरांना पार्टीचा अध्यक्ष बनवण्यासाठी। बाळासाहेबांनी अध्यक्ष व्हावं, मी दुसरं कुठलंही पद घ्यायला तयार आहे। आपण दोघे मिळून मोदींच्या सोबत जाऊ, आपण दोघे मिळून मोदींच्या सोबत जाऊ आणि दोघे जण थोडं थोडं खाऊ। सत्तेमध्ये गेलं पाहिजे, फक्त निवडणुका लढून त्याचा काही उपयोग नाही। सत्तेमध्ये आपण जायला पाहिजे आपल्या गोरगरीब समाजाला न्याय देण्यासाठी। आणि माझा समाज या मोदींच्या सोबत आहे। मोदींनी संविधानाला मजबूत केलेलं आहे। मोदीजींनी बाबासाहेबांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत। मुंबईला एक हिंदू मिलच्या जागेवर एक भव्य स्मारक उभं राहतंय, बाबासाहेबांचा पुतळा 350 फुटाचा। या देशातला सर्वात दुसऱ्या नंबरचा उंच पुतळा। अमेरिकेमध्ये जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे न्यूयॉर्कमध्ये, त्याच्यापेक्षा उंच असणारा पुतळा हा मुंबईच्या त्या अरबी समुद्राच्या बाजूला त्या ठिकाणी उभा राहणार आहे। बंधू भगिनींनो, हे सगळं काम नरेंद्र मोदीजी करत आहेत। त्यांना विनाकारण त्यांच्या विरोधामध्ये राहुल गांधी सगळीकडे फिरतायत। फिरा आणि निवडणुकीमध्ये हारा। फिरताय तुम्ही, पण हे संविधान बदलणार कुठून आहे तुमचं? काय समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय। या संविधानाने सगळा देश जोडलेला आहे। नरेंद्र मोदी यांनी 140 करोड जनता माझा परिवार ही भूमिका घेतलेली आहे। आम्ही कुणाच्या धर्माच्या विरोधात नाही, आम्ही आतंकवादाच्या विरोधात आहोत, देशाला विरोध करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहोत। आम्हाला देशाची अखंडता ही मजबूत ठेवायची आहे। आमचा विकास होत असताना आम्ही 10% आरक्षण दिलं इकॉनॉमिक सेक्शनला, त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण मिळतंय। हे आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला मिळतंय, ब्राह्मण समाजाला मिळतंय। 10% आरक्षण सगळ्यांना मिळतंय। आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही। सगळ्या योजना ज्या आहेत सगळ्या योजनांचा फायदा मुस्लिम समाजाला होतोय। असा कायदा अजिबात नाही की ते मुस्लिमांना हे द्यायचं नाही ते द्यायचं नाही, असा कायदा अजिबात नाही। सगळ्या योजना ज्या आहेत त्या सगळ्या योजनांचा फायदा हिंदू मुस्लिम सर्वांना होतो आहे। आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, अकोला हा विदर्भातला महत्वाचा जिल्हा आहे। अमरावती डिव्हिजन मधला अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे।
कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे, सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये आहे. विदर्भाचा विकास झाला पाहिजे आणि नद्या जोडण्याचा कार्यक्रम आमच्या सरकारने हातात घेतलेला आहे. नद्या जोडल्या की तुम्हाला पाणी मिळणार आहे. अकोल्याची जमीन फार सुपीक जमीन आहे. पाणी या ठिकाणी आलं तर त्याचा विकास प्रत्येक शेतकऱ्याचा होणार आहे. शेतकऱ्यांना न्याय देणारी आमची भूमिका आहे. दलितांना न्याय देणारी आमची भूमिका आहे. ओबीसीना न्याय देणारी आमची भूमिका आहे. आणि ही सगळी भूमिका जी आहे ती भूमिका सर्वांसाठी आहे. आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगतो की तिकडे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, नाना पटोले साहेब, नाना पटोले जे आमच्या सोबत होते, ते आले की मी संभवतो. तर मी सांगतो की या ठिकाणी पटोले साहेब आमच्या सोबत होते, बीजेपी मध्ये होते, तिकडे गेले काँग्रेसमध्ये. जावा, जिकडे जायचं आहे तिकडे जावा, पण तुम्ही तुमच्याच राहावा गावा. आम्ही महाविकास आघाडीला चॅलेंज उभं केलेलं आहे. महायुतीचं सरकार येणार आहे. लोकसभेच्या वेळेला तुम्ही संविधानाचा मुद्दा पुढे करून समाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न केला होता राहुल गांधीजी. आणि म्हणून या ठिकाणी मी आणि म्हणून या ठिकाणी मोदी साहेब 2 मिनिटांमध्ये येत आहेत. ते आल्यानंतर सगळ्यांनी उठून त्यांचं स्वागत करायचं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि मोदी साहेब अत्यंत आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत आहे. विदर्भातल्या जनतेला न्याय देण्यासाठी मोदी साहेब या ठिकाणी येत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मी फारसा वेळ न घेता माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ. आदरणीय नरेंद्र भाई मोदी